आज पण मी बरंचसं काम काढलं. स्वयंपाकघर म्हणजे एक खजानाच आहे. सतत काहीतरी कामं निघत असतात आणि आपण ती करत असतो. आजही मी काही ड्रॉवर आवरले जे राहिले होते ते. बहुतेक देवानी स्त्रियांच्या डिक्शनरीमध्ये आळस आणि सुट्टी हे 2 शब्द लिहिलेच नाही आहेत. आळस केला तरी एका दिवसाचा, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डबल काम. त्याच्यामुळे आळस करणं हे स्त्रियांच्या नशिबातच नाही बहुतेक. आणि सुट्टी म्हटली तरी जास्तीची कामं निघतातच. जी रोजची कामं नसतात त्याच्यापेक्षा डबल जास्तीची कामं निघतात. आजही तेच झालं. अधूनमधून स्वयंपाकघरातले डीप क्लिनिंग झालंच पाहिजे असं मला सारखं वाटतं. ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग झालंच पाहिजे. म्हणजे स्वयंपाकघर कसं स्वच्छ राहतं. आणि स्वयंपाकघर स्वच्छ झालं म्हणजे अख्खं घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. स्वयंपाकघरात आपण अप्लायन्सेस जे वापरतो त्यांचीसुद्धा काळजी घेणं तितकंच आवश्यक होऊन जातं. आता ह्या माझ्या फूड प्रोसेसरला 15 वर्ष झाले. गॉड ब्लेस, अजून काही झालं नाही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिलवलाही. स्वयंपाकाचा ओटा स्वच्छ असला की दुसऱ्या दिवशी काम करायला सुद्धा मजा येते आणि कामही पटपट होतात. झालं, माझा ओटा आवरून झाला. आता कपाटा पुसायची राहिली. आता पटापटा कपाटं पुसते आणि पुढची कामं हातात घेते. कपाटं पुसण्यासाठी या स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी आणि लिक्विड सोप असं घातलं आहे. त्याच्यामुळे मुंग्या होत नाही आणि कपाटही स्वच्छ निघतात. आपले जे चिकट हात लागतात ते लवकर निघून येतात व्हिनेगरमुळे. चिकट हात लागल्यामुळे फंगस लागण्याची सुद्धा भीती असते. त्यामुळे व्हिनेगर हे अगदी छान सोल्युशन आहे. उश्श, सगळं स्वयंपाकघर आवरून झालं. कसं अगदी स्वप्नातल्यासारखं वाटतं. पण हे स्वप्न थोड्या वेळासाठीच. पुन्हा काम निघेल आणि पुन्हा पसारा होईल. पण छान वाटतं. स्वयंपाकघर आवरलं की बरं वाटतं. म्हणजे दुसऱ्या दिवशीची कामं अगदी मार्गी लागतात. हा दिवा मी रोज लावते आणि काही बरण्या, काही आवश्यक वस्तू इथे मी वरच ओट्यावर ठेवते. हे मसाल्याचे ड्रॉवर. काही खडे मसाले मी हाताशी ठेवलेत. ते आपल्याला सारखे लागतातच. आणि हा मिसळणाचा डबा.
हात अगदी भरलेलाच पाहिजे. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कोणत्या तऱ्हेचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला नक्की सांगा. फ्रीज फ्रीज म्हणजे स्वयंपाकघरातल्या अलीबाबाची गुहाच आहे. आज तोही स्वच्छ झाला. असा मी वरून पेपर घालते म्हणजे धूळ बसत नाही आणि चिकटपट्टीने चिकटवलं आहे म्हणजे वरचा भाग अगदी स्वच्छ राहतो. चला आता काहीतरी DIY करूया. माझ्याजवळ काही रांगोळीचे असे कटआउट्स होते आणि ते खराबही झाले होते. पुन्हा त्यांना व्यवस्थित करायचं होतं म्हणून हे बघा, ही कशी रांगोळी सगळी निघाली. त्याच्यामुळे ते कामातही येत नव्हते. म्हणून रांगोळीने पुन्हा एकदा व्यवस्थित केले. बघा कसे दिसत आहेत, मला नक्की सांगा. अशा मी काही 2-3 रांगोळ्या करून ठेवल्या म्हणजे काही कार्यक्रम असला की पटकन रांगोळी ठेवली की तयार, म्हणजे तेवढाच जरा वेळ वाचतो. तसं तर रोज रांगोळी काढणं ही एक नवीन कलाच आहे. पण त्यातूनही काहीतरी वेळ काढूपणा म्हणून या रांगोळ्या काढून ठेवल्यात. माझ्या या रांगोळ्या कशा वाटल्या त्या मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.